असा सुगंध यायचा, टाक ठाक ठाक खडावांचा आवाज यायचा. त्यावेळेस मी म्हणायचो दत्त महाराज आले. ते आलेले कळायचं, मला तो सुगंध यायचा, मला त्या खडावांचा आवाज यायचा. त्यावेळी एक मोठं काम स्वामींच्या कृपेने माझ्या हातनं असं झालं. मी नुसतं लोकांना हे सांगितलं, तर आज सांगितलं, दुसऱ्या वर्षी माझे सगळे पैसे तयार झाले. 1974 साली या मठाची सुरुवात झाली. या मठाला 52 वर्ष पूर्ण होऊन 53 वर्ष लागेल. त्या मठामध्ये जो साक्षात्कार झाला त्याबद्दल काय सांगता येईल? तर स्वामींच्या उजव्या हातातून त्यातून विभूतीच्या अंगाऱ्याच्या 3 धारा पडतात. हेमंत जाधवनी घरनं पटकन कॅमेरा आणला आणि फोटो काढले. 15 दिवस जर्मनीतला एक अलेक्सा नावाचा माणूस आपल्या मठात यायचा. जर्मनीतून तो आला होता. त्या टेरेसच्या एकदम कोपऱ्यात बसायचा. तिथून स्वामी दिसतात, परंतु तिथं माणूस बसलाय काही दिसत नाही. जगाच्या पाठीवर मी सांगतो, 11 भाषांमध्ये असलेली स्वामींची ही आपली पहिली मूर्ती. लाकूड तोडायला गेलेल्या लाकूड तोड्याची कुऱ्हाड पडली, ती त्यांच्या पाया लागली. त्यातून ते प्रगटले. तर तो लाकूड तोड्याचा म्हणला, स्वामी स्वामी मुझे माफ करणार. आणि म्हणून त्यांचं नाव श्री स्वामी समर्थ असं पडलं. मी रात्री लिहायला बसायचो. तुम्हाला काय मानायचं आहे तुम्ही माना, खरं माना खोटं माना, मला त्याची फिकीर नाही. स्वामी मला भरा त्या भिंतीवर जसं काय पिक्चर चालू आहे असे सगळी चित्र दाखवतात. अरे असं घडलं, असं तसं घडलं, अरे तसं घडलं. मी भांबावून जायचो, माझा थरका पडायचा. पण हा केदार हंपीला 80 फुटावरून खाली पडला. त्याचा ब्रेन काम करत नव्हता. की ब्रेन डेड होणे फार डेंजर असतं, म्हणजे काहीच उपयोग नाही त्या माणसाचा, असं होतं. ही विभूती घ्या आणि तिथून आपली स्वामीमाते पोथी वाचा. जवळजवळ केदार गेला अशी बातमी होती डॉक्टरांच्या त्यांनी नर्समध्ये. विभूती लावली त्याला, तर तो एक धामटच उठून बसला. ते डॉक्टरांना आश्चर्य वाटलं. त्याचे पल्स लागत नव्हते, हार्टबीट त्याचे लागत नव्हते, बॉडीचा एक एक भाग निकामी होत चालला होता आणि हा जिवंत कसा झाला. तर चला तर मग आजच्या या संवादाला सुरुवात करूया. नमस्कार गोगावले काका. नमस्कार. नमस्ते. आपलं ग्रो मराठी या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती सर्वात प्रथम स्वागत करतो. धन्यवाद. थोडं तुमच्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना सांगा. माझं नाव प्रताप आनंद गोगावले. मी पहिल्यापासून पुण्यातच राहतो. माझा जन्म पुण्यातला, पण तसं पाहिलं तर आम्ही मूळचे सातारचे. सातारवरून आम्ही पुण्याला आलो. आणि माझे वडील बांधकाम व्यावसायिक होते आणि आई आपली घरकाम आणि इतर कामं करायची. पण वडिलांच्याबद्दल मला बरंच काही सांगता येईल अशा त्यांच्या जीवनात योगायोगाने गोष्टी घडलेल्या होत्या. साताऱ्यावरनं पुण्यामध्ये येण्याचं असं काय कारण होतं का? वडिलांचा व्यवसाय होता म्हणून आले होते? साताराहून पुण्याला यायचं कारण असं घडलं की सातारला 156 गुरुवार पेठ कुपर कारखान्याच्या अलीकडे आंबेडकर बागेच्या समोर आणि स्पोर्ट्सचं सामान विकणारे ठोंबरे म्हणून होते. त्यांचा आमच्या शेजारी बंगला होता. त्याला लागून 156 गुरुवार पेठेत आमचं घर होतं. वडलोपार्जित घर होतं. तिथे आधी पिराजी आनंद गोगावले म्हणून पिराजी गोगावले म्हणून राहायचे. त्यांचा मुलगा नृसिंह गोगावले. नृसिंह गोगावलेंचा मुलगा म्हणजे आनंद गोगावले. त्यांचा मुलगा मी प्रताप गोगावले. माझा मुलगा श्रीधर गोगावले. माझा नातू समर्थ गोगावले. अशी आमची. पण योगायोग असा आहे की प्रत्येकाचं फर्स्ट नेम जे आहे, म्हणजे माझं प्रताप नाव आहे, ही सगळी 3-3 अक्षरीच आहेत. हा योगायोग आहे. पिराजी पहिले, नृसिंह दुसरे, आनंद तिसरे, चौथे प्रताप, 5वा श्रीधर आणि 6वा समर्थ, असं वंशपरंपरा सांगता येईल. जवळपास म्हणजे आपली ही 6वी पिढी चालू आहे. हो, बरोबर. मग शिक्षण काय आहे काका तुमचं? मी MA करत होतो, परंतु MA करत असताना मला घरच्या पण जबाबदारी वाढल्या आणि माझा मराठी हा विषय प्रमुख होता. पण घरच्या जबाबदारी वाढल्यामुळं माझं ते स्वप्न भंगलं. मी माझं एक संध्याकाळच्या गप्पा गोष्टी नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. त्यात स्वप्न भंगले का काय असा जी कथा लिहिली मी, ती माझ्याच जीवनावर आहे. तर जवळजवळ SP कॉलेजमधली SY आणि TYBAची 2 वर्षाची लेक्चर्स ही माझी व्हायची. कॉलेजला शिकत असताना तुम्ही सुद्धा लेक्चर घेतलेले आहेत? म्हणजे माझ्या बरोबरच्याच विद्यार्थ्यांना शिकवत होतो. म्हणजे तुम्ही पण शिकत होते आणि विद्यार्थ्यांना पण शिकवत होते. दोन्ही गोष्टी. मग स्वामी भक्तीचा लळा कधी लागला तुम्हाला? SP कॉलेजच्या शेजारी बादशाह हॉटेल आहे कॉर्नरला. तिथं आत एक बोळ आहे, त्या बोळाचं नाव विसरलं मी. आत्रे नावाच्या माणसाचं घर होतं. 1588 सदाशिव पेठ, एवढं मला पाठ आहे. बहुतेक आत्रेवाडा आहे तिथं अजून एक. हां, तर त्या आत्रेवाड्यामध्ये दत्तात्रय वासुदेव गोखले म्हणून राहत होते. गोखले ते ऑल इंडिया काँग्रेसचे सेक्रेटरी होते. स्वातंत्र्यपूर्व काळात ऑल इंडिया काँग्रेसचे सेक्रेटरी होते. आणि ते गोखले महाराज जे होते त्यांना आम्ही दादा म्हणायचो. ते दत्ताचे खूप भक्त होते. दत्तगुरूंचे ते दत्तात्रयांचे खूप भक्त होते. त्यांना म्हणजे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेले, ही अतिशयोक्ती नाही, परंतु आजही समाजात अशा गोष्टी घडतात. ही गोष्ट साधारणतः 1972 ते
1975 सालातली या 3 वर्षातली मी खूप जवळून पाहिलेली. तर असा सुगंध यायचा, टाक ठाक ठाक खडावांचा आवाज यायचा. त्यावेळेस मी म्हणायचो दत्त महाराज आले. पण माझी तेवढी भक्ती नसेल काय नसेल, ते आलेले कळायचं. मला तो सुगंध यायचा, मला त्या खडावांचा आवाज यायचा. पण मग त्यावेळेस दत्तगुरू त्यांना सांगायचे, तू आता गाणगापूरला आहे, तिथं आल्यावर मी तुला काय ते सांगतो. मग गाणगापूरला ते गेले की महिना 2-2 महिने यायचे नाही. किंवा नृसिंहवाडीला आहे, म्हणजे आपल्या जयसिंगपूरच्या पुढे कोल्हापूर, सांगली, मिरज, जयसिंगपूर याच्या परिसरात जे नृसिंहवाडी आहे, जिथं कृष्णा वेण्णा पंचगंगा नद्यांचा संगम आहे, तिथं ते त्यांना बोलवायचे. त्यावेळी माझं काय काम असायचं, स्टेशनवर जायचं, रेल्वे स्टेशनवर त्यांचं तिकीट काढायचं, तिकीट काढून आणून त्यांना द्यायचं. आणि आजच्याच पाहिजे कारण दत्त महाराजांनी बोलवले, मग आजच्याच त्यांना ते तिकीट काढून द्यायचं. आणि मग मी रेल्वे स्टेशनवर त्यांना रात्री गाडीत बसवायला जायचो. रेल्वे बहुतेक करून रात्री 11-12चीच असायची आणि मग ते गाणगापूरला जायचे. पुढे योगा कसा झाला, जे परमेश्वर भगवंत किंवा श्री स्वामी समर्थ हे आपण काही करत नाही, हे काही आपले पूर्वजन्माची काही सुकृतं असतात. त्या पूर्वजन्माच्या सुकृतांमधून अशा काही घटना देव आपल्याकडून घडून घेत असतो, ज्याचा आपला रोल शून्य असतो. आपल्या आत्म्याकडून जे काम करून घ्यायचं आहे ते परमेश्वराने ठरवलेलं असतं, ते काम आपल्या आत्म्याकडून करून घेतात. मग आपला आत्मा समजा या जन्मी प्रतापानंद गोगावले या शरीरात आहे, तर माझ्याकडून जी कामं करून घेतली ती त्यांनी आजपर्यंत कामं करून घेतलेली. तर त्यावेळी एक मोठं काम स्वामींच्या कृपेने माझ्या हातनं असं झालं की 25 ऑक्टोबर 1975 म्हणजे अश्विन कृष्ण पंचमीला आमचे दत्तात्रय वासुदेव गोखले जे गुरु होते माझे, ते त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधन काळात जवळजवळ 7-8 महिने त्यांना मुलगा नसल्यामुळे, मुलीच होते त्यांना 2, तर त्यांची सगळी सेवा माझ्या हातनं घडली. ही पण परमेश्वराची, भगवंताची, दत्ताची, स्वामींची कृपा. आणि त्यावेळी त्यांनी मला सांगितलं, अरे आपण गाणगापूरला सोन्याचे 3 कळस करायला मुंबईला वामनहरी पेठेंकडे टाकले होते, तर ते काम करायचं राहिले. तर मी म्हटलं, दादा तुम्ही काय काळजी करू नका, ते काम कसं करायचं ते मी बघतो, पण त्यासाठी तुम्ही काळजी करू नका. तर त्यांनी माझा हातात हात घेतला आणि त्यानंतर 1-2 दिवसात ते गेले. पुढं असं झालं की 2-3 महिन्यांनी मला सारखं जाणवत होतं की आपल्याला हे काम करायला पाहिजे. मग माझ्या एका मित्राचा ट्रक नेहमी तरकारीसाठी म्हणजे भाजीसाठी आपल्या मावळातनं किंवा आपल्या इकडच्या पुण्याच्या परिसरातून भाज्या घेऊन भायखळ्याला टाकायचा आणि भायखळ्यातून तो येताना भाडं मिळालं ते मिळालं नाही, ते एमटी पुण्याला यायचं. त्याला मी गाठला, कारण आपल्याकडे पैसे नाहीत, मी तर शिकत होतो. बरोबर आहे. तर मग त्याला गाठला. तर मी म्हणलं, अरे असं त्यांच्याकडनं आपल्याला 3 हे टाकलेत करायला कळस, तेवढे घेऊन यायचे आणि ते मला पुण्यात आमच्या कारच्या गॅरेजमध्ये आणून ठेवू, कारण ते मोठे आहेत, आणि मग मी गाणगापूरला कसे न्यायचे ते मी नेईन. तर त्याला तयार केलं. मग वामनहरी पेठ्यांकडे गेलो. त्यांना मला काय हिशोब असतो तर मला सांगा. आणि असं दादांचं गोखले महाराजांचं निधन झालेलं आहे. मग त्यांनी मला सांगितली अशी अमाऊंट आहे. मग त्यावेळी मी तात्पुरतं श्री दत्त सेवा मंडळ स्थापन केलं आणि मला काय फारसं करावं लागलं नाही. मी नुसतं लोकांना हे सांगितलं. तर आज सांगितलं, दुसऱ्या वर्षी माझे सगळे पैसे तयार झाले. लोकांनी भराभरा पैसे दिले. मग मी रेल्वेने 2 दिवसात मुंबईला पेठ्यांकडे गेलो आणि मग ते कळस घेतले. त्यांचं जे काही बिल राहिलं असेल ते, आता माझ्या अमाऊंट लक्षात नाही, ते मी त्यांना दिलं. मग दुसऱ्या वर्षी ठरल्याप्रमाणे ट्रक आला. त्या ट्रकमध्ये ते कळस घातले आणि आमचं कारचं गॅरेज आपल्या या घरासमोरच होतं. ॲम्बेसेडर कारचं गॅरेज होतं. ॲम्बेसेडर आणि हिलमन कार त्यावेळेस आमच्याकडं एक मेड इन इंग्लंडची कार होती हिलमन म्हणून, आणि एक आपली ॲम्बेसेडर भारतीय गाडी. तर त्या गाड्या दोन्ही तिथं मावायच्या. मग त्या गाड्या जरा पुढं मागं करून वडिलांनी मला जागा करून दिली. ते 3 कळस मोठे मोठे बॉक्स तिथं ठेवले. एक कळस साधारणतः 4.5 का 4.25 फूट उंचीचा होता आणि दुसरे 4 फुटाच्या आसपास 2 होते. असे 3 कळस. मग ते मी रेल्वेनी पार्सलमध्ये टाकून गाणगापूरला पोचवले. गोगावले हा मठ, या मठाची स्थापना कधी केली तुम्ही? 1974 साली या मठाची स्थापना झाली. स्वामी जयंती चैत्र शुद्ध द्वितीयेला असते. त्याविषयी मला वाटलं की आपण
श्री स्वामी समर्थांचा मठ सुरू करू. म्हणजे प्रकट दिना प्रकट दिनानिमित्त या प्रकट दिनाला या वर्षीच्या येणाऱ्या 20 मार्चला शुक्रवारी या मठाला 52 वर्ष पूर्ण होऊन 53 वर्ष लागेल. आणि या 53 वर्षात आम्ही पदार्पण करू. सुरुवातीचं स्वरूप असं होतं की आमचं जे घर आहे राहतं घर हे आत्ता जस्ट मी ही बिल्डिंग एक 3 वर्षापूर्वी बांधली. ती सुद्धा भक्तांसाठी बांधली. आधी हे लाकडी घर जुनं मजबूत घर होतं. त्याच्यात तुळ्या अखंड 15-15 फूट उंचीचे अखंड खांब होते. 15-15 फूट लांबीच्या तुळ्या होत्या. तर मी विचार करतो त्यावेळी झाडं केवढी मोठी असतील. पण शेवटी भक्तांसाठी ती मी बिल्डिंग आणि ही बिल्डिंग बांधली. तर कारण असं घडलं, आता आपण या जागेत मठाच्या जागेत बसलेलो. इथून सरळ गेलं की डाव्या हाताला वळायचं, पुन्हा डाव्या हाताला वळायचं आणि जवळजवळ परत अशी प्रदक्षिणा इथपर्यंत व्हायची. एवढी लाईन असायची. म्हणजे कमला नेहरूच्या बॅक साईड. कमला नेहरूच्या बॅक साईडनी परत या रोडला यायची. एवढी मोठी लाईन असायची. आणि या लाईनमध्ये काय व्हायचं, लोकांना 4-4.5 तास लागायचे. आणि आमची मुलगी किंवा आमचा मुलगा प्रज्ञा मुलगी आणि श्रीधर मुलगा आहे, ते म्हणजे बाबा जरा गॅलरीत या. मग गॅलरीत गेलो की म्हणजे लोक बघा केवढं ऊन आहे, आपल्याला काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी करा तुम्ही. आता मला एवढीशी या जागेत करणं दुसरं मी काय करू शकतो असा मला प्रश्न पडायचा. हे बघा ना, एवढा धो पाऊस पडतोय, लोक एक सुद्धा माणूस हालत नाही पावसात. म्हातारे कोत्या लोक आहेत, लहान मुलं आहेत, कुणीच लाईनमधनं जात नाही. तर मी प्रज्ञाला म्हणायचो, प्रज्ञा आपण टॉवेल आणि नॅपकिन ठेवलेच लोकांना हातपाय पुसायला. पण ती म्हणली काहीतरी याची आपल्याला पर्याय काढला पाहिजे ना. बरोबर. मग शेवटी म्हणलं की हा हॉल आपण मोठा बांधू आणि इथल्या सगळ्या खोल्या पाडून टाकू. आणि त्या पाडून मग हा जो आता आपण ज्या ठिकाणी बसलो आहे या हॉलमध्ये एकात एक 7 लाईनी मावतात, गोल 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 फिरवून. गोल म्हणजे गुरुवारचं. आणि ते सगळं काम इथले सेवेकरी करतात. पण तरी थोडीशी लाईन रोडवर असते. पार्किंग पण मी मोठं केलं. पार्किंगमध्ये 3 लाईन असतात, रस्त्याची थोडी लाईन. आणि असं करून पार्किंगमधून लाईन आतमध्ये आली की पाठीमागं बिल्डिंगचे जिथे एंड आहे तिथं श्रीपाद श्री वल्लभांचा मोठा फोटो लावला आहे. तिथं लाईन टर्न होते. तिथून मग जिन्यावरून लोक येतात. परत मठात आली की इथं परत 7 लाईनी. इथल्या 7 लाईनी झाल्या की समोर जायचं. समोर गेल्यावर तिथेही जवळजवळ मठाला पूर्ण प्रदक्षिणा असते. म्हणजे भिंतीच्या कडेने असं जाऊन म्हणजे ही उत्तर दिशा आहे, उत्तरेकडून परत आत जायचं, पूर्वेकडे निघायचं, पूर्वेकडून परत दक्षिणेकडे निघायचं, दक्षिणेकडून परत पश्चिमेकडे यायचं. मग स्वामी महाराज भेटणार. यालासुद्धा आधी लोकांना साधारण 1.5-2 तास लागतात. पण निदान लोक अंडर शेल्टर आली. पावसात उन्हात त्यांना आता थांबावं लागत नाही. आणि अगदीच गर्दी झाली तर लोक पार्किंगमध्ये दाटीवाटीने आपण बसू शकतो. एवढी स्वामींच्या कृपेने आपल्या हातून सोय झाली. म्हणून हे मला बांधावं लागलं. आता काका आपण मेन मुद्द्याकडे येऊया, ज्याची उत्सुकता प्रत्येक प्रेक्षकांना आहे, आपल्या स्वामी भक्तांना आहे. गोगावले मठाबद्दल भरपूर काय काय ऐकलेलं आहे, मी सुद्धा ऐकलेलं आहे. आणि तो असा काय प्रसंग होता ज्या दिवशी या मठामध्ये जो साक्षात्कार झाला त्याबद्दल काय सांगता येईल? घडलं असं की सुरुवातीला अशी भक्ती आमची चालू होती. त्याची थोडासा पूर्वइतिहास सांगू का काय घडलं ते? सांगा ना. की सुरुवातीला या भक्तीचा प्रसार व्हावा म्हणून मी खूप प्रयत्न केले. मग मला असं वाटायचं आपल्या भागात कोण येणार, कारण सदाशिव, नारायणपेठ, शनिवारपेठ ही प्रसिद्ध ठिकाण, ही जी प्रसिद्ध ठिकाणं आहेत तर तिथले लोक इकडे कशी येतील मंगळवारपेठेत, किंवा डेक्कन आहे, प्रभात रोड आहे, इथले लोक येणार नाहीत. म्हणून मी म्हणलं आपण गावातच कुठेतरी म्हणजे पुण्याच्या मध्यवर्ती भागात सुरू करू. शेवटी माझे वडील एक दिवस मला म्हणाले, अरे कशाला सगळ्या दारोदार येतो, आपल्या इथं सुरू कर. बरोबर. मग तुला बाहेर जागेचं भाडं द्यावं लागतं, सतत भाडं द्यावं लागतं. मला त्यावेळेस जागेचं भाडं साधारण 75-100 रुपये, 75 ते 100 रुपये लोक घ्यायची एका 2 तासाच्या कार्यक्रमाचं. माझं भाग्य, नशीब, स्वामीची कृपा चांगली की पोरं लहान जरी होती 2, 2.5, 3 वर्षाची, तरी या कार्यक्रम चालू असताना त्यांनी मला कधी त्रास दिला नाही किंवा कधी अडथळा निर्माण केला नाही. बरोबर. आणि हे करता करता मग आपल्या इथे या जागेत मठ सुरू केला वडिलांच्या सांगण्यानुसार. ते वार आठवत नाही, 1 जुलै 2001 आषाढी एकादशी होती, आषाढ शुद्ध एकादशी होती, पंढरीची वारी असते तो दिवस. तर संध्याकाळी काय झालं, मी माझ्या मिसेसला म्हणालो आता ते खिचडी वगैरे खायचं नको, आपण काहीतरी फळं आणू मग खाऊ. तर ती म्हणजे चालेल. मग आम्ही इथेच आपटोकीच्या पुढे शंकर फ्रूटवाले, ते माझे मित्रच आहेत सगळे, त्या दुकानचे मालक, त्यांच्याकडनं फळं घेतली. मग आम्ही रिक्षाने आलो आणि तिला म्हणलं नैवेद्य दाखव.
ती न्यूज दाखवायला बसली आणि आम्ही सगळे, मी प्रज्ञा सीटर सोफा सीटवर बसलो होतो. तर ती बराच वेळ न्यूज दाखवून काही येत ना. म्हणलं काय झालं एवढा वेळ. म्हणून मी तिला हाक मारली. म्हणलं अगं एवढा वेळ न्यूज दाखवायला, आपल्याला भूक लागली म्हणून आपण फळं आणली, तर एवढा वेळ कशाला तू बसली. तर तिला तुम्ही इकडे या पटकन. मग मी गेलो. मग माझ्या मागोमाग प्रज्ञा आली, श्रीधर आला. तर स्वामींच्या उजव्या हातातून जी बोटं आहेत त्यातून विभूतीच्या अंगाऱ्याच्या 3 धारा पडत होत्या. असं झालं की हा चमत्कार, माझी मुलगी ती रडायलाच लागली भक्तीने, किंवा त्या भावना तिच्या उतमळून आल्या. ती म्हणली बाबा काय हा चमत्कार. मग आमचा जरासा काय चमत्कार असा जरासा. तर खाली माझ्या मुलाचे 2 मित्र उभे होते. ते रोज इथं गप्पा मारायला आमच्या मुलाकडे येते. तर हेमंत जाधव आणि जयंत बोधे हे दोघं खाली उभे होते. त्यांनी हे ऐकलं वर काहीतरी झालं. ते पळत वरती आले आणि त्यांनी हा विभूतीचा चमत्कार झाला. तर त्यातल्या हेमंत जाधवनी घरनं पटकन कॅमेरा आणला आणि फोटो काढले. त्यामुळं आज ते आपल्याकडे फोटो उपलब्ध आहेत. मधल्या काळात काय झालं की जयंत बोधे नाही, हेमंत जाधव हा कसबा पेठेत कुंभार वेश्या तिथं आतल्या बाजूला राहायचा. पण तो तिथून बिवळीत त्यांनी बंगलामध्ये तिकडे शिफ्ट झाला. त्या शिफ्टिंगच्या काळामध्ये त्यावेळी ते कॅमेरे होते आणि त्याची जी काय फिल्म म्हणायचे का काहीतरी म्हणायचे, फिल्म म्हणायचे, रोल असायचं आणि फिल्म असायची. ती फिल्म पुढं गेली, ती काय सापडलीच नाही. पण त्यावेळी जे फोटो त्यांनी डेव्हलप करून मला दिले ते फोटो आज आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि तेच फोटो माझ्या विभूती साक्षात्कार पुस्तकात मी छापलेले आहेत. म्हणजे आपण प्रेक्षकांना ते फोटो दाखवू शकतो. बरोबर, दाखवू शकतो. आज छापलेले आहेत ना, प्रत्येक पुस्तकावर आहेत ते फोटो. आता स्वामींच्या कृपेने स्वामी महात्मे माझी पोथी, मी लिहिलेली पोथी, आता एकंदर माझी 40 पुस्तकं लिहून झालेली आहेत. त्यातली सगळ्यात पहिली स्वामी महात्मे पोथी, ती स्वामी समर्थ महात्म्य, त्यात तोच फोटो टाकलेला आहे. तर ते आत्तापर्यंत जवळजवळ 4 लाखच्या वर प्रती त्या संपलेल्या आहेत आपल्या. म्हणजे 4 लाख लोकांच्या घरात तर या प्रती गेल्या. आणि एका घरातला एक माणूस वाचत नाही, गोडी लागली की सगळं घर वाचतं. तर आपल्या मठात माधव म्हणून येतात. ते युनियन बँक ऑफ इंडियात ऑफिसर होते. ते आता रिटायर झाले. तर ते तर म्हणाले, मला काकाच म्हणतात, प्रताप काका म्हणले, अहो 4 लाख हे तुम्ही छापलं प्रत्यक्षात, परंतु निरनिराळ्या माध्यमांद्वारे, मीडियाद्वारे या पोथ्या सगळीकडे प्रसारित झालेल्या आहेत. तर ते म्हणले माझं मत तर असं आहे, या 1 कोटीच्या वर लोक ही पोथी वाचत असतील दररोज, असं त्यांनी मला सांगितलं. आपण जी पोथी तुम्ही लिहिलेली आहे स्वतः, त्यांचं भाषा वेगवेगळ्या भाषांमध्ये आहे का मराठी भाषेमध्येच? सुरुवातीला मराठी भाषेत ही श्री स्वामी समर्थ महात्मे पोथी मी लिहिली. पुढं असं झालं की मठात बरेच इथं जात धर्म असं काही नाही आहे. आपल्याकडे मेडिकल कॅम्प असतो दर महिन्याच्या पहिल्या रविवारी. त्यात 37 मुस्लिम फॅमिलीज आहेत की त्या औषधं घ्यायला येतात. नगरचे ख्रिश्चन लोक येतात. त्यांचा जो फादर असतो चर्चमधला, तर आपल्या मठात जे 2 जण यायचे नगरवरून, त्यांनी त्या फादरला चर्चमध्ये दाखवलं की गुरुचरित्र आम्हाला काकांनी वाचायला सांगितलं, असे पुण्याचे काका. तर त्यांनी ते आण इकडं माझ्याकडे. तर त्या फादरनी गुरुचरित्र आपलं घेतलं, ते वाचलं आणि 2 दिवसांनी त्यांना परत दिलं. अरे म्हणले हे वाचायलाच पाहिजे, असं आहे, वाचा म्हणले, काय हरकत नाही, आपले येशूच असं आहे तसे स्वामी समर्थ आहेत, वाचा म्हणले. मग त्यामुळं ख्रिश्चन लोकांमध्ये त्या चर्चमध्ये आणि नगरमध्ये आपल्या गुरुचरित्राचा खूप प्रसार झाला. मग त्यामुळं इंग्लिशमध्ये मला स्वामी महात्मे पोथी काढावी लागली. परत हिंदी भाषिक गुजराती मारवाडी खूप लोक येतात, मुस्लिम लोक येतात, त्यासाठी हिंदीत काढावी लागली. इंग्लिशमधलं ट्रान्सलेशन माझी मुलगी प्रज्ञा आणि समीर या दोघांनी मिळून त्याचं ट्रान्सलेशन केलं इंग्लिशमध्ये. मी फक्त वाचून चेक केलं, पण मूळचं ट्रान्सलेशन त्यांनी केलं. हिंदीतलं मी स्वतः केलं. त्यात माझी मिसेसनी, अपर्णानी पण मला मदत केली. आणि वाडिया कॉलेजचे प्रिन्सिपल होते द्वारकानाथ आष्टेकर, ते तिथे हिंदीचेच प्राध्यापक होते, त्यांचंही मला सहाय्य मिळालं. तर त्या वाडिया कॉलेजचे प्रिन्सिपल होते द्वारकानाथ आष्टेकर, तर त्यांची मदत झाली. अशी म्हणून ती हिंदीची पोथी तर आपली निर्मिती झाली तिची. नंतर गुजराती लोक पण पोथी मागायला लागले, मग गुजरातीच छापली. गुजराती खरं पाहिलं तर मला कळतं, पण एवढं वाचायला वगैरे येत नाही. पण ज्यावेळेस ती गुजराती पोथी तयार झाली त्यावेळेस त्याचं प्रूफ रिडिंग मी केलं आणि तेवढ्या वेळेपुरतं का विना मला गुजराती असलीच यायला लागलं, मला वाचायला लागलं आणि मी वाचून त्याचे करेक्शन केल्या आणि ती गुजराती पोथी छापली. आत्तापर्यंत गुजराती पोथ्या 24,000च्या वर गुजराती पोथ्या संपलेल्या आहेत. कारण
एकावेळी मी गुजराती पोथी 3,000 छापायचो. आता पण 6 वेळा छापून झालेली आहे. म्हणून तोंडी हिशोब केला मी, 600,000 संपल्यात. आज एकही गुजराती पोथी आपल्या मठात शिल्लक नाही आहे. आता मराठी झाली, हिंदी झाली, इंग्रजी झाली, गुजराती झाली. मग कन्नड पोथी लोक मागायला लागली, सोलापूर वगैरे भागातली. हां हां हां. मग कन्नड, मिरज, विजापूर तिकडची लोक. मग कन्नड पोथी काढली. मराठी, हिंदी, गुजराती, इंग्रजी 4 झाल्या. मग कन्नड काढली, मग तेलुगू काढली 4, 5, 6 झाल्या. मग मल्याळम काढली 7 आणि तेलुगू काढली 8. मग तोही कसा मी नंतर विसरून सांगेल. जर्मनमधल्या पुण्यात 2 अवधूत आणि अविनाश असे 2 सख्खे भाऊ आहेत. तर ते जर्मन शिकले आणि जर्मनीला गेले आणि ते मठात रेग्युलर येणारे दोघेही होते, सख्खे भाऊ. तर तिकडे गेल्यावर त्यांच्या एका मित्राला काहीतरी प्रॉब्लेम आला आणि जर्मन मित्राला. तर त्याला हा कसा काय प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायचा म्हणून त्यांनी त्याला विचारलं. त्याला ही पोथी वाच. तर त्याला इंग्लिश आम्ही काही शिकत नाही. मग त्यांनी त्या दोघा भावांनी आपली पोथी जी आहे स्वामी महात्म्य ही जर्मनीमध्ये ट्रान्सलेट केली आणि त्यांनी मला कळवलं. मग मी त्याची हार्ड कॉपी म्हणून त्या आत्तापर्यंत जवळजवळ मी 260 पोथ्या छापल्या. त्या सगळ्या संपलेल्या आहेत. जर्मनीला पण प्रॉपर जर्मनमधली लोक आपली पोथी वाचतात. जर्मनीमध्ये पण आपलं गोगावले मठ प्रसिद्ध माहिती आहे. झाला. आणि आत्ता गेल्या 4-5 दिवसापूर्वीपर्यंत 15 दिवस जर्मनीतला एक अलेक्सा नावाचा माणूस आपल्या मठात यायचा. जर्मनीतून तो आला होता, अलेक्सा. तो या रस्त्याने सरळ गेल्यावर एका सरदारीचं हॉटेल आहे. मला आता हॉटेलचं नाव सेवेकरांना माहिती आहे पण मी विसरलो. मी सांगू शकेल त्याचं नाव. तर त्या हॉटेलमध्ये तो उतरला होता. तो इथं यायचा संध्याकाळच्या वेळेला आणि कोपऱ्यात कुठेतरी दिसायचं पण नाही आम्हाला कुठं बसला आहे, ध्यान लावून बसायचं. मग तो म्हणला की दिस प्लेस इज व्हेरी ग्रेट. माय एक्सपिरियन्स इज दिस. आय एम एन्जॉईंग माय सेल्फ अबाव. हिअर इज अ व्हेरी पीसफुल प्लेस अँड दॅट्स वाय माय माइंड इज ऑल्सो पीसफुल. बरोबर आहे. दॅट्स वाय आय केम हिअर सो मेनी टाईम्स, सेव्हरल टाईम्स. आणि तो मग आपली जर्मनीची पोथी पण वाचायचा. पण तो जाताना मला काही भेटला नाही. तो असा एककल्ली होता, म्हणजे असा कोणाशी जास्त बोलणं नाही, काय नाही, कोपऱ्यात कुठेतरी बसायचं. बरोबर आहे ना त्यांची, कारण जर्मनची भाषा आपली मराठी भाषा थोडं नाही, पण तो असा कोणाशी मिक्सअप व्हायचा नाही. तो भला स्वामी भले शांतता भली, किंवा त्या डोळे मिटून बसायचा. त्याचं कसं काय ध्यान लागायचं, कसा काय तो शिकला मला माहीत नाही. पण आपल्या मठात एक टेरेस आहे, त्या टेरेसच्या एकदम कोपऱ्यात बसायचं. तिथून स्वामी दिसतात परंतु तिथं माणूस बसलाय काही दिसत नाही. कारण तिथे कॉलम आहे, त्या कॉलमच्या आड तो बसायचा तिरका. पण तिथून स्वामी दिसायचे त्याला, परंतु तो कोणाला दिसायचा नाही. आणि पळ सुटायचा जाताना. आणि मठातले सगळे लोक त्याला सेवेकरी त्याला ओळखायचे. मग अशी जर्मनमध्ये झाली, मग फ्रेंचमध्ये झाली. म्हणजे मगाशी 8 भाषा सांगून झाल्या. जर्मन, फ्रेंच 9-10 झाल्या. आणि अंध लोकांसाठी ब्रेल लिपीतली एक पोथी छापली. तर अशा 11 पोथ्या आपल्या आहेत. आणि मला असा आय एम नॉट इगोइस्ट, परंतु मी एक अभिमानाने किंवा स्वामींच्या भक्तीच्या प्रेमावरून सांगू शकतो की जगाच्या पाठीवर मी सांगतो 11 भाषांमध्ये असलेली स्वामींची ही आपली पहिली पोथी आहे की जी 11 भाषांमध्ये आज आहे. त्यातली मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती ही जास्त खपते, हा शिल्लकच राहत नाही. त्या खालोखाल कन्नड 5वी जाते, त्या खालोखाल तेलुगू जाते. या 6 पोथ्या तर भराभर संपतात. मग या 6 भाषा डायरेक्ट जर्मनीमधल्या पोथ्या जातात आणि बाकीच्या मग मल्याळम, तमिळ या थोड्या क्वचित जातात. प्रत्येक युवकाचं एक म्हणणं असतं की नाही का, म्हणजे गुरुवारीच का उपास करायचा, गुरुवारीच मठात का जायचं, असं काय आहे की गुरुवारीच सगळं, म्हणजे गुरुवारीच आपण स्वामींची पूजा करतो, असं का, म्हणजे गुरुवार का एवढा महत्त्वाचा आहे? आता गुरुवार का महत्त्वाचं आहे याचं उत्तर तुम्हाला गुरुवारमध्येच मिळेल. ते कसं, गुरुवार म्हणजे काय, गुरु पहिला आला, मग वार हा शब्द नंतर आला. गुरु आहे तर सगळी दुनिया आहे. बरोबर आहे. म्हणजे भगवंत असा म्हणतो की तुमच्या हातून जर कळत न कळत एखादं पाप झालं तर तिथं मी तुम्हाला नो एक्सक्यूज करतो, मी काही तुम्हाला माफ करू शकत नाही. परंतु जर तुमचा गुरु असेल आणि गुरुने जर तुम्हाला सांगितलं की माझ्या या भक्ताला यातून सोडवा, यातून वाचवा, तर त्या गुरुचं मला ऐकावं लागतं. पण मी स्वतः काही करू शकत नाही. देव असं सांगतो की वेळ पडली तर माझं काहीच चालत नाही, परंतु गुरुने जर सांगितलं तर मला ऐकावं लागतं.
असं देवाचं म्हणणं आहे. म्हणून या गुरुवारला महत्त्व आहे. आणि बरोबर. गुरु म्हणजे शेवटी श्री गुरुदेव दत्तात्रय आले. बरोबर. गुरुदेव दत्तात्रयांचा पहिला अवतार पिठापूरला झाला, श्रीपाद श्री वल्लभ. श्रीपाद त्यांनी समाधी घेतली कुरापूरला कृष्णा नदीमध्ये, हम्म. जलसमाधी घेतली वयाच्या 30व्या वर्षी. तर ते त्यांचा पहिला अवतार श्रीपाद श्री वल्लभ. दुसरा अवतार विजयते, त्यांना विजयते म्हणतो, विजयते श्री नृसिंह सरस्वती, की ज्यांचा जन्म माहूरच्या पुढे गाव आहे कारंजा गावात झाला, अंबा माधव यांच्या घरी. आणि त्यांचं नाव नरहरी होतं. पण ते काशीला गेले. काशीला गेल्यावर त्या ठिकाणी त्यांना गुरु भेटले. गुरुचं करावंच लागतं. मग त्यांना कृष्ण सरस्वती गुरु भेटले. त्यांनी त्यांना तिथं गुरु करून घेतलं. कोणी नृसिंह सरस्वतींनी, नरहरीनी त्यांना गुरु करून घेतलं. नरहरीला घरात सांगून गेला की मला काही लग्न वगैरे करायचं नाही. घरचे मग रुसले, रागावले, त्यांना मला काही लग्न करायचं नाही. आणि ते काशीला निघून गेले. काशीला गेल्यावर त्यांना कृष्ण सरस्वती भेटले. मग कृष्ण सरस्वतीनं त्यांनी गुरु करून घेतलं नरहरी नावाच्या मुलाने. आणि मग कृष्ण सरस्वतीनं गुरु केला. मग गुरुचं नाव आपल्याला लागतं, म्हणून त्यांचं नाव नृसिंह सरस्वती पडलं. नरहरीचं नाव नृसिंह सरस्वती झालं, की ज्यांनी गाणगापूर, नृसिंहवाडी आणि औदुंबर या 3 ठिकाणी त्यांनी कार्य केलं. नंतर ते श्रीशैल्यमला गेले. श्रीशैल्यमला त्या भीमा अमरच्या संगमातून गेले. त्यांच्या 4 शिष्य त्यांना संगमावर सोडवायला आले होते. त्यांनी गुरुंनी सांगितलं मला पुष्पाचं आसन करा, फुलांचं आसन करा. मग ते शेवंतीच्या फुलांचं त्यांना आसन केलं. आणि ते भीमा अमरच्या एवढ्या मोठ्या नदीतून, आता आश्चर्य बघा, फुलाचं आसन त्याच्यावर ते बसणार, म्हणजे ते बुडलं पाहिजे. पण देवी शक्ती कशी असते बघा. त्यावर ते बसले आणि म्हणले पहिल्या तीराला मी पोचलो की तुम्ही काही रडू नका, मी इथंच आहे, निर्गुण मठात आहे. निर्गुण म्हणजे ज्या मठात माझी पावलं उमटलेली आहेत, पण ते निर्गुण आहेत, निर्गुण निराकार आहेत. म्हणजे देव हा निर्गुण आहे, निराकार आहे, अच्छेद आहे, अभेद आहे, म्हणून तो निर्गुण आहे. तर त्या मठाचं नाव निर्गुण मठ असं आहे. तर मी तुम्हाला त्या ठिकाणी तिथं पोचल्यावर पहिल्या तीराला तुम्हाला मी 4-4 तुम्ही मला सोडवायला आला होता. कृष्ण सरस्वती, माधव सरस्वती, सायनदेव वगैरे असे 4 जण आले होते. तर ते त्यांनी पलीकडे पोचल्यावर फुलं पाठवली 4. ती त्या संगमातून फुलं आली. तर 4 शिष्यांनी ती फुलं घेतली आणि मठात गेले. तर पाहता तिथं गुरु दिसले त्यांना परत. म्हणजे त्यांना असं दाखवायचं होतं की मी इथं साक्षात आहे, कुठल्याही भक्तांनी काळजी करू नका. आणि ते तिकडे गेले. आणि मग त्यांनी कर्दळीवनात तिथे श्रीशैल्यमचं दर्शन घेतलं, मल्लिकार्जुनचं दर्शन घेतलं. तिथे त्यांनी समाधी अवस्थेत ते बसले, तोच कर्दळीवन. आणि तिथे 300 वर्ष समाधी अवस्थेत बसल्यावर ते लाकूड तोडायला गेलेल्या लाकूड तोड्याची कुऱ्हाड पडली, ते त्यांच्या पाया लागली. त्यातून ते प्रगटले. तर तो लाकूड तोड्याचा म्हणला, स्वामी मुझे माफ करना. आणि म्हणून त्यांचं नाव श्री स्वामी समर्थ असं पडलं. म्हणजे हा अवतार असा चालत आलेला आहे. आधी गुरुदेव दत्तात्रय, मग पहिला अवतार श्रीपाद श्री वल्लभ, पिठापूर आणि समाधी कुरापूरला. दुसरा अवतार नृसिंह सरस्वती, जन्म माहूरच्या पुढे, म्हणजे आपलं माहूरची देवी आहे ना रेणुका माता, रेणुका मातेच्या पुढे जे कारंजा गाव आहे तिथं त्यांचा जन्म नृसिंह सरस्वतींचा. आणि त्यांची समाधी या भीमा अमरच्या संगमातून गेल्यावर मल्लिकार्जुनचं दर्शन घेतल्यावर कर्दळीवनात. आणि तिसरा अवतार श्री स्वामी समर्थ, जो स्वामी जयंतीला प्रगट झाला चैत्र शुद्ध द्वितीयेला, तो अवतार म्हणजे श्री स्वामी समर्थ. आणि त्यांचा आपण आता तिथं अवतार झाला असं म्हणू, पण त्यांनी मग समाधी अक्कलकोटला घेतली. असं या दत्त परंपरेची माहिती आहे. आता आपल्या स्वामी भक्तांना एक गोष्ट समजली पाहिजे. तारक मंत्र वाचल्यानंतर किंवा स्वामी चरित्र वाचल्यानंतर मला देखील साक्षात्कार होऊ शकतो का, किंवा स्वामी भक्तांना साक्षात्कार होऊ शकतो का? आता गमतीने सांगायचं झालं तर तुला मी असं सांगू शकतो की 100% नाही, 1000% तुला सुद्धा अनुभवू शकतो. इतके स्वामी दयाळू आहेत, प्रेमळ आहेत, कृपाळू आहेत. हा माझा क्षणाक्षणाचा अनुभव आहे. अगदी अशी गोष्ट मी असं कौतुक करत नाही माझं, पण अशी गोष्ट बोलावी की त्यांनी स्वामींनी मला किंवा कुठल्याही भक्त 10 मिनिटात करून दाखवावी, की जी गोष्ट होऊ शकणार नव्हती. अशी गोष्ट स्वामी लगेच करून दाखवतात. तारक मंत्राबद्दल आमच्या प्रेक्षकांना समजू शकेल का? तारक मंत्र
विदर्भातल्या वऱ्हाड पांडे यांनी लिहिलेला आहे. त्यांचा माझा परिचय नव्हता, पण ते नेहमी म्हणायचे की पुण्यातले प्रताप गोगावले मला चांगले माहितीचे आहेत आणि मी म्हणायचो वऱ्हाड पांडे मला माहितीचे आहेत. पण समक्ष आमची गाठभेट दुर्दैवाने झाली नाही. तर त्यांनी तो तारक मंत्र लिहिलेला आहे. त्यांचं नाव मला माहिती आहे, विश्वनाथ दामोदर वऱ्हाड पांडे. त्यांचं नाव विश्वनाथ दामोदर वऱ्हाड पांडे. हे दोघे सख्खे भाऊ होते. तर विश्वनाथ दामोदर वऱ्हाड पांडे जे होते ते वऱ्हाडमधले म्हणजे नागपूर साईडचे होते. ते दोघेही भाऊ म्हणजे खूप जवळचे भक्त होते आणि त्यांनी हे तारक मंत्र लिहिलेलं आहे. तारक मंत्र म्हणण्याची काय पद्धत वगैरे असते का? म्हणजे माझं तर मत असं आहे, तारक मंत्र कधी म्हटला तर तो तारक मंत्रच आहे, तो तारून येणार आहे म्हणून तो तारक मंत्रच आहे. कधी म्हणा, कुठल्या अडचणीच्या क्षणी म्हणा, स्वामींचा धावा करा. निशंक हो निर्भय म्हणा, अरे प्रचंड स्वामी वळपाडीचे रात्र काय तुझे स्मृतुकामी असे काही शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी माय तिथे न्यून काय, स्वयंभक्त प्रारब्ध घडवी माया आते विना काळ ना नाही त्याला पडलो की ना व्यक्ती त्याला उगाच बितोसी भय पडू दे, जवळ उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ त्यांचा, नको घाबरतो असे बाळ त्यांचा, खरावी जागा तू श्रद्धेसहित, नको डगमुगू स्वामी देतील साथ. विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ, विभूती नमन नाम ध्यान तीर्थ, स्वामी त्या पंच प्राणामृतात, हे तीर्थ घे आठविरे प्रचिती, न सोडी कदा स्वामी जागे याती, निशंक निर्भय म्हणणारे प्रचंड स्वामी वळपाडीचे. बरोबर आहे. क्षमा मागतो मी स्वामींची असं म्हणत नाही, पण जर निष्ठेने अंतःकरणापासून म्हटलं तर खरंच तुम्हाला सांगतो स्वामीसुद्धा तुमच्याजवळ प्रगट होते. अरे बाळा काय तुझी अडचण आहे किंवा तुमचा प्रश्न नाही दर्शन झालं, तुमचा प्रश्न तर नक्कीच सॉल्व्ह करते. विश्वनाथ दामोदर वऱ्हाड पांडेने हे तारक मंत्र लिहिलेलं आहे आणि त्याची प्रतिती हमखास येते. त्याचबरोबर मगाशी रोहित तू प्रश्न विचारला की स्वामीचरित्र महिमा विषय काय, तर स्वामीचरित्र महात्म्य नावाचं पुस्तक मी स्वतः लिहिलेलं आहे. त्याची गंमत अशी सांगतो की मला दिवसभर सारखी लोकांची वर्दळ, दुकानातला व्यापार, तिकडं लक्ष द्या, लोकांची वर्दळ, स्वामी भक्तांना भेटणे, वेळ देणे, त्यामुळं मला वेळ होत नाही. तर माझं लिखाण हे सगळं रात्री 11च्या नंतर ते पहाटेपर्यंत सगळ्या पुस्तकांचं लिखाण झालेलं आहे. जी आज माझी 40 पुस्तकं प्रसिद्ध आहेत, ती सगळी 40च्या पुस्तकं, 40च्या 40 पुस्तकं ही मी रात्री लिहिलेली आहेत. तर स्वामींची मला आज्ञा झाली की अरे माझं चरित्र तू लिही. मग मी ते लिहायला घेतलं. तर जुन्या घरात जे लाकडी घर होतं 3-4 वर्षापूर्वी ते मी पाडलं. त्याची जी हॉलच्या मधली खोली होती, तो हॉल असा आयताकृती होता, एवढाच मोठा होता, पण आयताकृती असतो त्यामुळे तो डिसेंट दिसायचा, राजवाड्यासारखा तो हॉल दिसायचा लाकडी घरातला. म्हणजे राजवाड्यात आल्यासारखंच वाटायचं, इतका हॉल तो सुंदर होता. सगळेजण तेच म्हणायचे, अहो इथं आल्यावर एखाद्या राजवाड्यात बसल्यासारखं वाटतं. तर त्याच्या आत एक खोली होती, ती माझी खोली होती. त्याच्यात स्वयंपाकघर होतं. तर त्या मधल्या खोलीत बसून मी रात्री लिहायला बसायचो. दुसऱ्याची प्रज्ञा, श्रीधर, अपर्णा मला विचारायचं किती लिहून झालं, तर मी म्हणायचं नाही लिहून झालं. आता तुम्ही रोज बसताय, एवढे दिवस बसताय 4-5 दिवस गेले काहीच लिहिलं नाही. तर प्रत्येकच व्हायचं काय की पूर्व दिशेला अशी एक भिंत होती आणि इकडं माझी बसण्याची जागा होती. म्हणजे पश्चिमेच्या भिंतीत टेकून मी बसायचो आणि मध्ये खोली आणि एक पूर्वेला भिंत होती. त्या पूर्वेला एक स्वामींचा फोटो मी लावलेला होता. तर स्वामींच्या फोटोकडे बघत मी विचार करत लिहायला घेतो. पण आता ही अतिशयोक्ती नाही आहे. तुम्हाला काय मानायचं आहे तुम्ही माना, खरं माना खोटं माना, मला त्याची फिकीर नाही. मी तसा परखड आहे. पण जे घडले ते सांगायला मला कोणाची भीती नाही. तर जे घडले त्या स्वामी मला भरा त्या भिंतीवर जसं काय पिक्चर चालू आहे अशी सगळी चित्र दाखवता. अरे असं घडलं, असं तसं घडलं, अरे तसं घडलं. मी भांबावून जायचो, माझा थरका पडायचा. शेवटी मी एक माणूस आहे, बरोबर, आणि सगळ्या अंगावर काटे यायचे आणि एक प्रसंग पाहिल्यावर मला रडायलाच यायचं. आणि माझं लिखाण त्या कागदावर काही नाही, त्या वहीवर सगळं रडून ती पानं ओली झालेली असायची. मग दुसऱ्या पानं लिहायला घ्यायची, पहिली पानं सोडून द्यायची, तर श्री स्वामीसमोर ते लिहायचं, परत ती पानं ओली व्हायची, मग ते परत पान बदलायचं. असं 5-6 दिवस खेळ चालला. जे स्वामींचं चरित्र सगळ्या लीला मला स्वामींनी दाखवलेलं. तुम्ही ते स्वामी चरित्र ते फक्त मी बघितलं आणि हमालीचं काम केलं. तुकाराम महाराज जसं म्हणतात, मी तो हमाला भारवाई, तसं मी हमालीचं काम केलं. स्वामीने ते मला आखो दे का हाल दाखवलं आणि मी ते लिहित गेलो. ह्याच्यात माझं काही नाही.
बरोबर. त्यांची कृपा आहे. पण ते आठवलं की आजही थरार होती माझी, अरे काय आहे, घाबरतो म्हणजे भक्तीने किंवा प्रेमाने घाबरतो. तर असं ते स्वामीचरित्र महिमा पुस्तक लिहिले गेलेले, त्याचे आजपर्यंत हजारो प्रती स्वामींच्या कृपेने संपलेले आहेत. आणि आता त्याचा अनुभव लोकांना खूप येतो. विभूती साक्षात्कार आणि स्वामीचरित्र महिमा ही 2 पुस्तकं जर भक्तांनी वाचायला घेतली, मग ती काही अमेरिकेतली आहेत, काही UK मधली आहेत, काही US मधली आहेत, काही युरोपमधली आहेत, तर त्यांना त्याही ठिकाणी आपल्या इथल्या विभूतीचा सुगंध येतो असं त्यांनी मला फोन करून करून कळवलेलं आहे की आम्ही तुमच्याकडून विभूती साक्षात्कार किंवा स्वामीचरित्र महिमा ही पुस्तकं घेऊन गेलो आणि ज्यावेळेस घरी वाचायला बसलो, आमच्याकडे उदबत्ती लावायचा प्रकार नसतो, ऑस्ट्रेलिया वगैरेला तो उदबत्ती लावून देत नाही, तर त्या ठिकाणी आम्हाला विभूतीचा सुगंध आलेला आहे. आम्ही तरी सगळी खोलीत चेक करायचो, खोलीत काही नाही आहे पण सुगंध यायचा. मग आम्हाला आठवायचं की तो सुगंध आपल्या पुण्यातल्या स्वामी मठातल्या गोवाळे स्वामी मठातल्या विभूतीचा सुगंध आहे. असा तो सुगंध फॉरेनला पण येतो, भारतात येतो. तुम्ही कुणीही पुस्तक वाचायला घ्या, फक्त तेवढी निष्ठा भक्ती ठेवा, तुम्हाला त्या विभूतीचा सुगंध आल्याशिवाय राहणार नाही. नाही आला तर मला भेटायला या. कुठल्या गुरुवारी मला 7:30च्या आरतीनंतर भेटा, पण हा येणार म्हणजे येणार, मला ती फुल गॅरंटी. अर्थात तेवढ्या भक्तीने तुम्ही ती पोथी वाचा. बरोबर आहे. तेवढी भक्ती आणि निष्ठा असणं गरजेची आहे. तुम्ही आता आपल्या मगाच्या चर्चेतनं असं आलं की तुम्ही आत्ता बोलले की विभूती साक्षात्कार. मागच्या काही दिवसांमध्ये पुणे महानगरपालिकेच्या इथे एक ॲक्सिडेंट झाला होता एका मुलाचा, पण त्याला काही लागलं नव्हतं. म्हणजे त्याच्या अंगावरनं बस गेली होती, पण त्याच्या खिशामध्ये आपली गोगावले मठातली जी विभूती होती, त्याबद्दल काय सांगता येईल तुम्हाला? तो प्रसंग माझ्या चांगल्या लक्षात आहे. फक्त तो मुलगा घाबरत भेदरत माझ्याकडे आला होता. सेवेकऱ्यांना सगळ्यांना माहिती आहे, मठातले सगळे सेवेकरी त्याला चेहरेपट्टीने ओळखतात. पण आम्ही कोणाचं नाव लिहून ठेवायचं किंवा काय करायचं, लक्षात राहील तेवढं लक्षात राहील. मग काय करायचं, कलेक्टर येतात, कमिशनर येतात, मिलिटरीमधले काही ऑफिसर लोक येतात, चायना बाउंड्रीवर ते पण एक ऑफिसर आहेत, त्यांचं नाव आठवल्यावर मी सांगतो, ते येतात. त्यांचं आडनाव जोशी आहे, पण आपल्याकडचे जोशी जे आहेत ते नाही, तिकडचे जोशी ते आहेत. त्यांचं फर्स्ट नेम मी विसरलो. ते इतके दिवस चायना बाउंड्रीला काहीतरी म्हणतात तिथे, त्या ठिकाणी होते. त्या बाउंड्रीला ती विशिष्ट जागा जी आहे ते खूप धोकादायक आहे. हिमालयात सियाचीन वगैरे तिकडे ते होते. बरोबर. मग नंतर त्यांची मधल्या काळात बदली राष्ट्रपतीच्या बंगल्याच्या शेजारीच झाली, सिक्युरिटी म्हणून त्यांचे. आणि आता ते कुठेच मला माहीत नाही, पण त्यांची बायको नेहमी म्हणत येते, ते येतात. तर त्यांना पण विभूतीचा खूप अनुभव आहे की नुसती विभूती त्यावेळेला माझ्या खिशात असताना समोरून जरी चायनाच्या लोकांनी गोळ्या झाडल्या तरी मला एकदाही टच झाला नाही, असा त्यांचा अनुभव आहे. तसंच या पुणे कॉर्पोरेशनजवळ म्हणजे महानगरपालिकेजवळ एक किस्सा घडला होता. तो मुलगा, नाव फक्त लक्षात नाही माझ्या, तर तो मुलगा बस खाली गेला, बस लोकांना लांब याला, बस अंगावरून गेली, पण तो बरोबर बसच्या मध्ये आला आणि तो वाचला. तर तो म्हणाला मला त्यावेळी की माझ्या खिशात विभूती होती, मी फक्त त्या विभूतीला असं घट्ट धरून बसलो खिशातल्या, आणि बस मी डोळे मिटले, स्वामींचा धावा करायला लागलो आणि विभूतीला हात ठेवला. बस अंगावरून गेली, पण मी बसच्या मध्ये होतो, चारी जागा कडेने गेली, मी वाचलो. हा केवढा मोठा अनुभव आहे. बापरे, अंगावर काटे आले हा तुमचा जो किस्सा ऐकून. खरंच आपल्या विभूती चमत्कार आहे. विभूतीचा साक्षात्कार होतो. चर्चेतनं आपण मगाशी बोलले की घोडके सराफ यांचा पण अनुभव आपल्या भक्तांना समजू द्या. घोडके सराफ, त्याचं नाव केदार घोडके. हा केदार घोडके हम्पीला गेला होता आणि हम्पीला एकुलता एक मुलगा, आई वडिलांना, घोडके सराफांना एकुलता एक मुलगा. त्याची आई पूर्वी रोज मठात यायची, पण आता परतवे लांब राहायला गेल्यामुळे त्या गुरुवारी फक्त आता मठात येतात. केदार वेळ कधी पण येतो अधनंमधनं, त्याची बायको येते केदारची. पण हा केदार हम्पीला 80 फुटावरून खाली पडला, 80 फुटावरून, आणि त्या मेंदूला मार लागला. त्याला ताबडतोब पुण्याला आणलं, दिनानाथ मंगेशकरला ॲडमिट केलं, पण त्याचा ब्रेन काम करत नव्हता. अर्थात ब्रेन ज्यावेळेस काम, आता सॉरी मला काही गोष्टी बोलू नयेत पण बोलायला लागत आहेत की ब्रेन डेड होणे फार डेंजर असतं, म्हणजे काहीच उपयोग नाही त्या माणसाचा, असं होतं. ते तिथपर्यंत त्याची अवस्था आली होती. त्याची आई अस्ताव्यस्त अवस्थेत माझ्याकडं भर दुपारी आली
आणि म्हणली रडायला लागली. अहो म्हणलं वहिनी तुम्ही थांबा, रडू नका. काय झालं मला कळल्याशिवाय मी काय बोलणार तुमच्याशी. जरा आवरा म्हणाला, काय झालं सांगा. लाव डॉक्टरने सांगितलं केदार आता जास्त वेळ टिकणार नाही, जास्तीत जास्त 1 तास 1.5 तासात सगळं संपेल. म्हणला असं काय बोलू नका, कशाला स्वामीच्या मठात तुम्ही आहात आणि तुम्ही स्वामीच्या मठात असं वाईट बोलता, असं काय बोलताय. म्हणजे स्वामी असं करतील का तुम्हाला, तुमची एवढी पहिल्यापासून भक्ती आहे स्वामीची, तुम्ही जे स्वामींवर तुमचा एवढा विश्वास नाही का. त्याला पण काका सगळे डॉक्टर असं म्हणतात. म्हणजे डॉक्टरांचा त्या विषय सोडून ही विभूती घ्या आणि तिथं जाऊन आपली स्वामीमातेवर पोथी वाचा. तर त्यांची पोथी कदाचित घरी बिरी विसरली असेल किंवा कुठेतरी असेल, म्हणजे मी पटकन त्यांना पोथी काढून दिली आणि त्या तशा विभूती घेऊन तिथं गेल्या. तर तिथं जवळजवळ केदार गेला अशी बातमी होती डॉक्टरांच्या त्यांनी नर्समध्ये. पण त्या म्हणल्या वहिनीने काय विचार केला, काकांनी आपल्याला काय सांगितलं आहे, तिथं जाऊन ICUच्या बाहेर बसून का विना पण पोथी वाचून त्याला विभूती लावा. त्यांनी पोथी वाचली, विभूती लावली त्याला. तर तो एक धामटच उठून बसला. तरी डॉक्टरांना आश्चर्य वाटलं, याचे पल्स लागत नव्हते, हार्टबीट त्याचे लागत नव्हते, बॉडीचा एक भाग निकामी होत चालला होता आणि हा जिवंत कसा झाला. बापरे. आणि आजही तो व्यवस्थित आहे. स्वामीच्या कृपेने त्याचं आता लग्नही झालं. पण आता ही पण गोष्ट सांगू नये, पण सांगायला का हा घडलेली गोष्ट आहे. पण तो सराफी व्यवसाय करण्याइतपत त्याला आठवत नाही पटकन काय काय. त्याला खूप ब्रेक घ्यावा लागतो की याचा रेट काय, तर तो 2-5 मिनटं पॉज घेईल. तर गिऱ्हाईक थांबेल का अशा वेळी. तर म्हणून त्याच्या वडील दुसरा व्यवसाय त्याला काढून देत आहेत, सराफी व्यवसाय सोडून. अशा त्या प्रयत्नात आहे. हा एक अनुभव. मंडईतले अण्णा थोरात हे जहांगीर हॉस्पिटलला गेल्या वर्षी ॲडमिट होते. तिथं असा प्रसंग घडला की त्यांचं पोट खूप बिघडलं. त्यांना सारख्या उलट्या आणि डिसेंट्री व्हायला लागली आणि ते सिरियस झाले असं डिक्लेअर केलं डॉक्टरांनी. आणि ते म्हणले आता यांचा शेवटचा काळ आहे. परंतु त्यांचं नाव मोठं असल्यामुळं पुण्यात अण्णा थोरात यांचं नाव खूप प्रसिद्ध आहे. कारण ते अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष आहेत. शारदा गणपती वगैरे. शारदा गणपतीचे ते अध्यक्ष आहेत गेले कैक वर्ष. त्यामुळं त्यांचा दबदबाही पुण्यात मोठा आहे. आम्ही त्यांना खूप मानतो. वयाने मोठे, ज्ञानाने मोठे आणि मदतीचा हात पटकन सगळ्यांना पुढं करणारे असे अण्णा थोरात आहेत, म्हणून आम्ही त्यांना मानतो. तर ते म्हणाले की 10-12 डॉक्टर माझ्या शेजारी उभे राहिले, अरे अण्णा थोरात करून या नावामुळे. परंतु सगळ्या डॉक्टरांनी हातबल झाले. मग त्यावेळेसुद्धा त्यांची पत्नी मठात धावत पडत आली आणि मग त्यांनी पण इथून विभूती नेली. त्यांच्या पत्नीने ICUमध्ये जाऊन त्यांना विभूती लावली आणि ते गेले होते. ज्यावेळेस त्यांच्या पत्नीने विभूती लावली त्यांना, तेव्हा ते गेलेले होते. पण त्यांचा अनुभव असा सांगितला, जवळजवळ काही वेळाने मी आपोआप जागा झालो आणि कॉटवरून असा 1.5 फूट मी धाड उडायचो आणि खाली पडायचो, उडायचो आणि खाली पडायचो आणि माझ्यात जीव आला आणि मी जगलो. आणि हा त्यांनी लेखी अनुभव मला दिला आहे. मग तो आपल्या विभूती साक्षात्कार ही माझी 2 पुस्तकं आहेत. अनुभवामृत नावाची 2 खंड आहेत. स्वामी अनुभवामृत नावाचे 2 खंड आहेत. पहिल्या खंडात तो मोठा खंड आहे पहिला, त्यात बरेच लोकांचे अनुभव आहेत. आणि दुसऱ्या खंडात अनुभवामृत भाग 2 म्हणजे 350वा अनुभव अण्णा थोरातांचा आहे. तो अलीकडच्या काळातला आहे. त्यांनी स्वतः तो अनुभव लिहिलेला आहे. त्यात ते लिहित आहेत की मी मेलो होतो, माझा जीव गेला होता, पण या विभूतीने मी वाचलो. आता याच्यापेक्षा विभूतीचं महात्म्य काय असू शकतं ते मी काय बोलणार तुम्हाला. बरोबर आहे. तशी आणखीन एक घटना मला आठवता शिरोळमध्ये एक बाळासाहेब महामुनी म्हणून राहतात. त्यांच्या मित्राचा जबरदस्त ॲक्सिडेंट झाला होता, तोही गेला होता. तर बाळासाहेब महामुनींनी इथून विभूती नेली, त्याला लावली आणि तो सुद्धा त्यावेळी जिवंत झाला. हा एक अनुभव आहे. म्हणजे विभूतीचं महात्म्य काय नाही असं मला सांगा, सगळं विभूतीचं महात्म्य. फक्त तुम्ही तेवढी श्रद्धा ठेवा. तुम्ही 1 पाऊल पुढे या, स्वामी 100 पावलं तुमच्यासाठी धावून येतील. आपल्या गोगावले मठामध्ये आल्यानंतर आपल्याला जी स्वामींची जी मूर्ती त्याच्या मागं पेंटिंग आहे ती कोणत्या चित्रकारांनी काढली, आणि खरं तर ती पेंटिंग बघून असं वाटतं की साक्षात स्वामी समर्थ आपल्याला दिसत आहेत समोर. माझ्या वडिलांचे मित्र दादा केळकर म्हणून होते. ते आपण लक्ष्मीरोडला जिथं लाईटची बिलं भरतो, काकागोवा मॅन्शन वगैरे, तिथं आत गेलं की तो रस्ता तुळशीबागेकडे जातो. तिथं केळकर चित्रशाळा म्हणून होती, केळकर चित्रशाळा.
ते केळकर चित्रशाळेचे जे दादा केळकर होते ते माझ्या वडिलांचे खूप जुने मित्र होते. तर त्यांनी आधी वडिलांनी ज्यावेळेस 1954 ते 56 या 2 वर्षात त्या कालावधीमध्ये जोगेश्वरी मंदिर जे पुण्यातलं आहे, तांबडी जोगेश्वरी म्हणतो, ते जोगेश्वरी मंदिर त्यांनी बांधलं त्यावेळेस, म्हणजे नूतनीकरण केलं, रिनोव्हेशन केलं असं म्हणा. आणि त्यावेळेस मग पुढे तिथं सिंह समोर बसवला. तर तो सिंह माझ्या वडिलांनी अण्णांनीच बसवला आणि तो केळकरांकडनं करून घेतला. त्यावेळेस वडिलांचे मित्र देवळाचे जे मालक आहेत भाऊसाहेब बेंद्रे, त्याच्यावर तुम्ही 2 वर्ष 1954 ते 56 आपल्या सगळ्या मंदिराचं सगळं बांधकाम केलं, रंगरंगोटी केली, सगळ्या दुरुस्त केल्या. पाठीमागची जी प्रदक्षिणेच्या ज्या वाटेवरची बिल्डिंग आहे ती बिल्डिंग बांधली, शंकराच्या मंदिराच्या आणि गणपतीच्या मधली बिल्डिंग तुम्ही बांधली. आणि आमच्या सगळ्या व्यवस्थित आमच्या घरच्या वाटण्या करून दिल्या की पाठीमागे यांनी राहा, पुढे यांनी राहा, हे काम तुम्ही केलं. पण आता तुम्ही कुठंच तुमचं नाव लावत नाही. त्यावेळी आम्ही तुम्हाला घरातल्या सगळ्यांनी आग्रह केला, भाऊसाहेबांनी किंवा वसंतराव घोरपडे यांनी. भाऊसाहेब बेंद्रे आणि वसंतराव घोरपडे म्हणजे बेंद्रे खरे मूळचे मालक, पण वसंतराव घोरपडे जे आहेत ते मला वाटतं मुलीकडचे वगैरे असतील अंदाजे. तर हे तुम्ही करा, पण तुमचं नाव कुठेतरी लावा. पण वडील म्हणले, आमच्या अण्णा म्हणले मला नाव कुठे लावायचं नाही. मग ज्यावेळेस केळकरांकडनं, दादा केळकरांकडनं सिंह करून घेतला, त्यावेळेस भाऊसाहेब बेंद्रे म्हणले नाही, तुम्ही ऐका किंवा नाही ऐकू नका, मी तर खाली मार्बलमध्ये तुमचं नाव कोरून चिटकवणारच आहे. माझे वडील म्हणले, हे बघ, जर नाव माझं लावणार असेल तर मी सिंह घेऊन जाईल परत. मग ते आमचं नाव काय तिथं लावलं, म्हणजे प्रचिती नको होती तेव्हा, प्रसिद्धी नको होती. तर ते वडिलांचे जे मित्र होते दादा केळकर, त्यांची तिथे एक आतल्या बाजूला कावरे कोल्ड्रिंक म्हणून दुसरं आहे, एक मेन रोडला आहे, आतल्या बाजूला एक आहे. तर त्या कावरे कोल्ड्रिंकच्या आतल्या बाजूला तो रस्ता पुढं डॉक्टर पेंडसे म्हणून होते तिकडं जातो. आणि हे कावरे कोल्ड्रिंक असा तो रस्ता आहे, आणि तो रस्ता पुढे मेन रस्ता तुमच्या विश्रामवाड्याकडे जातो. तर त्या रस्त्याच्या अलीकडे दादा केळकरांची चित्रशाळा होती, केळकर चित्रशाळा असे त्याला म्हणायचे. मोठी बखळ होती, तिथे त्यांचं सगळं काम चालायचं. तर छोटं दुकान जे होतं ते मागे सांगितल्याप्रमाणे लक्ष्मीरोडला आपण काकाबुवा मॅन्शन आणि ती लाईटची बिलं भरायचो आपण कोपऱ्यावर, तिथून त्या रस्त्याने आत गेलं की डाव्या हाताला त्यांचं छोटं असं ऑफिस म्हणा किंवा ऑफिसच म्हणता येईल त्याला, किंवा छोटीशी जागा होती ती त्यांची ऑफिसची जागा. आणि बखल जी होती आज रिकामी, तिथं त्यांचं ते सगळा कारखाना, हे चित्र बनवणे किंवा मागे सांगितलं सिंह वगैरे असा देवाच्या पुढे तयार करणे, हा कारखाना तिथं होता. त्यांचा मुलगा, त्याचा माझा फारसा परिचय होऊ शकला नाही, पण त्यांचा मुलगा अभिनव कला विद्यालयात प्राध्यापक होता चित्रकलेचा. तर त्या दादा केळकरांनी हा फोटो माझ्या वडिलांच्या सांगण्यावरून काढला. आणि त्या दादा केळकरांनी तो फोटो काढताना ते म्हणायचे, मी त्यांच्याकडे, फोटो झाला का हो दादा? अरे ते म्हणे, काय मी चित्र काढायला घेतो 10 वेळा मला स्वामी काहीतरी चमत्कार दाखवतात. म्हणजे दादा केळकरांना आधी हे चमत्कार दाखवले. त्याला स्वामी मला म्हणतात, मी आता प्रतापच्या घरी जाणार आहे, तर मी असे चमत्कार करणार आहे, बघ तू, असं म्हणायचे. मग स्वामी म्हणायचे की तिथले चमत्कार असे असतील की सगळं जग काय म्हणायचे, सगळं जग हादरेल असे चमत्कार असतील. म्हणजे विभूतीचा साक्षात्कार हा खरं अलौकिक चमत्कार आहे, हा जगाच्या वाटेवर कुठं झालेला मला माहीत नाही आहे. तर असा चमत्कार आहे तो, तर असे चमत्कार होतील असं त्यांनी सांगितलं. तर त्या दादा केळकरांनी हा फोटो काढलेला आहे. आणि त्यांना चित्र काढताना स्वामी असं सांगायचे. तर असं चित्र त्यांनी ते काढलं, मग ते आपल्या इथं आपण स्थापन केलं. साधारणतः 1974 साली हा फोटो आपल्या घरी आला. 1974 साल होतं. अक्कलकोटमध्ये गेल्यानंतर स्वामींची साक्ष देणारा एक वटवृक्ष आहे. त्या वटवृक्षाचं पान आपण तोडून आणल्यानंतर आपल्यासोबत ठेवल्यानंतर म्हणजे आपल्या घरामध्ये भरभराटी येते, असं काही असतं का? म्हणजे मी जो म्हणतो वटवृक्षाचं पान ही लांबची गोष्ट राहिली. स्वामींच्या त्या अक्कलकोटला किंवा प्रज्ञापुरी होती, त्याचं खरं नाव प्रज्ञापुरी आहे आणि म्हणून ते गीत लिहिलं गेलेलं आहे. तर या प्रज्ञापुरीत स्वामी स्थित झालेले राहिलेले आहेत. आणि ते कसे आहेत, प्रज्ञापुरी स्थित झाला माध्यान्हीचे रवी प्रताप. माध्यान्ही म्हणजे भर दुपारी 12 वाजता सूर्य हा तळपत असतो, प्रकाश होतच असतो, ज्ञान होतच असतो. म्हणून तिथं असं म्हटलं आहे की प्रज्ञापुरी स्थिर झाला. अक्कलकोटचा राजा, अक्कलकोटचे स्वामी हे
प्रज्ञापुरी स्थिर झाले. पण ते प्रज्ञापूर कसं आहे, तर प्रज्ञापुरी स्थिर झाला, प्रज्ञापुरी स्थिर झाला, माद्यानीच्या रवी प्रत. माद्यानीचा जो प्रखर रवी असतो, जो ज्ञान देणारा असतो, जो अंधकार नष्ट करून प्रकाश देणारा असतो, असा जो माद्यानीचा रवी आहे, तो रवी त्या अक्कलकोटला येऊन स्थिरावला, त्या अक्कलकोटला येऊन विसावला. कशासाठी तिथे येऊन थांबला, कशासाठी तिथं समाधी घेतली, तर विश्वकल्याणासाठी त्यांनी तिथं समाधी घेतली. ते हां, वटवृक्ष. तर मी तर असं म्हणेन की अक्कलकोटमधला वटवृक्षाचं पान घेतलं तर लाख मोलाचं, नाही असं नाही. पण अक्कलकोटमध्ये प्रवेश केल्यावर ज्या भूमीत स्वामी महाराज 21 वर्ष वावरले, तर तिथली मातीचा कण जरी घेतला तरी तो तुम्हाला तारून नेणार आहे. म्हणजे भरभराटी तर होणारच आहे. सगळंच होणार, तुमच्या आयुष्याचं कल्याण होणार. बरोबर. म्हणून तर स्वामीने इथं विभूती दिली ना. जे वटवृक्षाचं पान घेण्याचं महत्त्व आहेच आहे, पण ही सुद्धा गोष्ट आहे की तिथे तुम्ही कणभर माती घ्या, ती सुद्धा पवित्र आहे. त्यावरच एक माझा अजून जोडून प्रश्न आहे. वटवृक्षामधून स्वामी समर्थांचा आवाज येत असतो म्हणे, हे अगदी खरं आहे का? हे वटवृक्षाच्या समोर आधी ओपन त्या ठिकाणी ती जागा होती, देवळी ओपन जागा होती. तिथं जर कान लावला तर असा आवाज यायचा आपल्याला. कधी पकवाज म्हणजे जो असा वाजवतात पकवाज, त्याचा आवाज यायचा. स्वामींचा जप ऐकायला यायचा. कधी टाळ मृदुंगाचा आवाज यायचा. आणि नंतर जर गर्दी व्हायला लागली म्हणून छोटीशी देवळी बांधली, त्यामुळे ते कॉम्पॅक्ट झालं. मला असं वाटतं ओपन होतं ते लोकांना लगेच कान लावता येतं. आता ते कान म्हणजे त्या देवळीत ते डोकं घाला मग ऐका असं झालं. पण पूर्वी ओपन असताना ते खूप छान होतं असं मला वाटतं. तिथं तसा आवाज यायचा, हे मी 2-3दा अनुभवलेलं आहे. अच्छा, म्हणजे आवाज यायचा. यायचा. अतिशय छान पद्धतीने आपण आपल्या स्वामी भक्तांना खूप मोलाचं मार्गदर्शन, माहिती आपल्या गोगावले मठाची मिळालेली आहे. त्याबद्दल खरंच मी तुमचा आभारी आहे. आणि माझा एक शेवटला आता जाता जाता प्रश्न आहे. आता 20 तारखेला प्रकट दिन होणार आहे. आपल्या गोगावले मठामध्ये या प्रकट दिनाचं काय नियोजन आहे? त्याविषयी स्वामी जयंती ही चैत्र शुद्ध द्वितीयेला असते. स्वामी छेले खेडेग्रामी जे प्रगटले कलकत्त्याजवळ छेले खेडेग्राम, छेले नावाचं गाव होतं. तिथं स्वामी महाराज त्या गोट्या खेळताना विजू स्वामी आणखीन एक जण होता भक्त, त्यावेळेस ते प्रगटले तिथे. त्यावेळेस त्यांची बालमूर्ती 8-1 वर्षाच्या साधारण वयाची होती. आणि मग स्वामी आपल्या सगळे हिंडत कालिका मातेचं दर्शन घेत गंगेच्या काठाने जात जात ते महाराष्ट्रात आले. तो भाग सगळ्या निराळा आहे. पण आता तुम्ही जे विचारलं त्याच्या अनुषंगाने आपण जाऊ. आता उद्याची जी 20 तारीख आहे येणारी, तर चैत्रशुद्ध द्वितीयेला म्हणजे गुढीपाडव्याच्या दुसऱ्याची स्वामी प्रगटलेले आहेत. म्हणून काही जण स्वामी प्रकट दिन म्हणतात, काही जण स्वामी जयंती म्हणतात. दोन्हीचा अर्थ एकच आहे. तर त्या दिवशी आपल्या मठामध्ये जवळजवळ नाही म्हटलं तरी 1000-1200 अभिषेक असतात. शशिकांत प्रभुणे गुरुजी, समीर बोंडाळे गुरुजी हे कोकणातले आहेत, देवगडजवळचे, दामसंडे गावचे आहेत. तो मुलगाच आहे तसा, फार वय नाही त्याचं. त्याचं नाव समीर बोंडाळे आहे. तो शशिकांत प्रभुणे पुण्यातलेच आहेत, काळाराम मंदिराच्या तिथे ते पूजा करायला असतात. आणि तिसरे बाळकृष्ण जांभेकर हे मालवणचे आहेत. तर पण ते आता पुण्यात स्थायिक झालेले आहेत. हे तिघं मिळून इथं समजा 1000, 1500, 2000 काय अभिषेक असतात, ते 15-15, 20 दिवस करत असतात. असा अभिषेक जेवढे होतील तेवढे रोज करतात. आणि रोज मग काही दिवस अभिषेक चालू असतात. तर पहिल्या दिवशी सकाळी या ठिकाणी अभिषेक होईल स्वामींच्या चरणांना. अभिषेक झाल्यावर रोजचा जप आरती होईल. आणि आरती झाल्यावर मग दर्शनासाठी आम्हाला लगेच सोय करावी लागते, कारण जास्त आम्हाला जप करण्याचा वेळ घालून चालत नाही, कारण बाहेर लोक खूप रांगेत असतात. दर्शनाला सुरुवात होते. मग 1:30 वाजेपर्यंत दर्शन चालू असतं सकाळपासून. 1:30 ते 3:30 किंवा 4पर्यंत मठ बंद असतो. पुन्हा दर्शनाची सुरुवात होते. तर यावर्षी आपण काय केलं आहे, सगळ्या मठातल्या मुलांची अशी खूप इच्छा होती की आपण आपल्या मठाची पालखी काढावी. तर 50व्या वर्षी काढायची ठरली होती, पण मी त्याला विरोध केला की लोकांना त्रास नको, ट्रॅफिकमध्ये न्यूशन क्रिएट होतो. पण यावर्षी मुलांनी खूपच आग्रह केला सगळ्या भक्तांनी की यावर्षी पालखी काढायची. तर यावर्षी आपण ती पालखी काढणार आहोत. त्यासाठी माझे मित्र एक शंतनू पवार म्हणून आहेत, त्यांचे जे मित्र आहेत त्यांचं नाव मी विसरलो, ते केरळचे आहेत,
तर चेंडामेलन नावाचं वाद्य त्यांनी तिकडून मागवलेलं आहे. तर तिकडनं केरळमधून काही तुतारी वाजवणारे आणि पिपाणी वाजवणारे लोक येणार आहेत. चेंडा वाजवणारे पण काही लोक येणार आहेत आणि काही 2-5 लोक पुण्यातली पण त्यांच्या म्हणजे केरळी भाषा बोलणार त्यांच्या साथीला असतील. तर असं ते चेंडामेलनचं वाद्य इथं होणार आहे. नंतर आळंदी आणि देहू इथून एक 20-25 विद्यार्थी येणार आहेत आणि मग पुण्यातले कसबापेठेतले आढाव बँडवाले त्यांचा रथ आहे. तर असे मोठ्या शाही दिमाखात तशीच मिरवणूक अशी निघेल अशी मला आशा आहे. आणि स्वामी ती माझी इच्छा त्या दिमाखात ती पालखी निघावी ही माझी इच्छा ती पूर्ण करते. जो कसबा भाग आहे जो पुण्याचा सगळ्यात त्याला जुना भाग जुना भाग कसबापेठ म्हणतात. म्हणजे कसबा पंचक्रोशी म्हणजे त्याच्यात कसबापेठ, मंगळवारपेठ आणि सोमवारपेठ हे पंचक्रोशीत येतात. तर एवढ्याच भागात आपली मिरवणूक असेल. तर जास्तीत जास्त स्वामी भक्तांनी याच्यात सहभागी व्हावा अशी माझी सर्वांना हात जोडून विनंती असेल. नक्कीच. आणि हा आनंद मिळवण्यासाठी तुम्ही या. याच्यात माझं काही नाही आहे, पण हा स्वामींचा आनंद, स्वामींची प्रतीती घेण्यासाठी तुम्ही सर्वांनी यावं अशी मी सर्वांनी विनंती करतो. स्वामी श्री स्वामी समर्थ.